ओम. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आपण जागतिक योगा दिनानिमित्त 21 दिवस 21 योगासने ही आसन शृंखला पाहत आहोत. आजचं आसन आहे आकर्ण धनुरासन डे 8. आपल्या सोबत आहे रीना मॅडम. आपल्याला आकर्ण धनुरासन करून दाखवणार आहेत. आकर्ण धनुरासन आपण यापूर्वी धनुरासन करून पाहिलेलं आहे. धनुरासनामध्ये आपल्या शरीराचा काहीची अवस्था ही धनुष्याप्रमाणे होते, म्हणून त्याला आपण धनुरासन असं म्हणत होतो. पण या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे न होता धनुष्यामध्ये प्रत्यंच्याला प्रत्यंचे लावून तो बाण आपल्या कानापर्यंत ज्या पद्धतीने आपण ओढून धरतो त्या पद्धतीचीच अवस्था या आसनामध्ये आपल्याला काहीशी पाहायला मिळते, म्हणून याला आकर्ण धनुरासन असं म्हटलेलं आहे. तर आपण हे आसन आता पाहणार आहोत. रीना मॅडम आपल्याला आसन करून दाखवणार आहेत. सुरुवातीला त्या उजव्या बाजूने दाखवतील. आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. सावकाश आपल्याला उजवा पाय उचलून डाव्या पायावर ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. यामध्ये आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आपल्याला श्वास घेत घेत आपल्याला डाव्या पायाचा अंगठा जास्तीत जास्त कानाच्या दिशेने करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही अवस्था दिसणार आहे. यामध्ये हातातील खांद्यांचे स्नायू, हाताचे, पायाचे, गुडघ्याचे, कमरेचे स्नायू यांना चांगला स्थान इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. हे आसन आपण सोडणार आहे. सावकाश श्वास सोडत हे आसन पूर्वस्थितीला आणून ठेवायचं आहे. सावकाश पाय पूर्वस्थितीत ठेवायचा आहे. आता हेच आसन आपण दुसऱ्या बाजूने करून पाहणार आहोत. सावकाश आपल्याला दुसऱ्या बाजूला यायचं आहे. आता आपल्याला उजवा पाय हा डाव्या पायाच्या मांडीवर आणून ठेवायचा आहे. डाव्या पायाला उजव्या हाताने आणि उजव्या पायाला डाव्या हाताने दोन्ही अंगठ्यानं पकडायचं आहे. आता आपल्याला उजव्या पायाचा अंगठा जास्तीत जास्त ताणून तो कानाच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाठीचा कणा हा आपल्याला इथे सरळ ठेवायचा आहे. खूप छान पद्धतीने हे आसन केलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला जरी अंगठा कानाच्या दिशेने जास्त घेऊन जाता आलं नाही तरी काही हरकत नाही. सरावाने ते आपल्याला जमणार नाही. सावकाश श्वास सोडत पाय पूर्वस्थिती खाली आणून सोडायचं आहे. सावकाश दोन्ही पाय श्वास सोडत सरळ पाय जुळवून घ्यायचे आहेत. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण आकर्ण धनुरासन पाहिलेलं आहे. आकर्ण धनुरासनामुळे आपल्या हात, पाय, कटिबंध, त्याचप्रमाणे गुडघे याच्यावरती चांगला ताण आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारते. त्याचप्रमाणे त्यांची लवचिकताही चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला अनुभवायला मिळते. हे आसन शिरागत वातांच्या विकारांवरती अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामुळे ज्यांना वाताचे विकार आहेत त्यांनी हे आसन नक्की करावे. हे आसन कोणी करू नये तर ज्यांना कटिबंधातील स्नायूंवरती काही विकार झालेले आहेत किंवा त्याचं कुठे ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर त्यांनी आपल्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करायचं आहे. धन्यवाद.